फोर व्हीलर आणि स्मार्टफोनसारखा कॉमन झाला आहे डायबिटीस आता. बहुतेक घरांमध्ये एखादा पेशंट असतोच. डायबिटीसमध्ये शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम होतो आणि मुख्यत्वे करून हृदय, किडनी आणि डोळे. नजर पूर्ण नॉर्मल असली तरीही डायबिटिक रेटिनोपॅथी असू शकते आणि डायबिटिक रेटिनोपॅथीची खूप ॲडव्हान्स स्टेज असली तर पूर्ण ट्रीटमेंट घेऊनसुद्धा नजर पूर्ण पूर्ववत होईलच याची शाश्वती नाही. मग डायबिटीसच्या पेशंटनी किती जागरूक राहायला पाहिजे, नाही का? मग काय करायचं? कम्प्युटराइज्ड आय टेस्टिंग ह्या बॅनरखाली किंवा नुसता चष्म्याचा नंबर काढल्यावरही तपासणी होते का? नाही होत. मग तपासणी कुठे करायची? रेटिना स्पेशालिटी क्लिनिकमध्ये नेत्रतज्ञांकडून. आणि तसंच कधी करायची? नियमितपणे, वर्षातून किमान एकदा तरी. आणि जर का डायबिटिक रेटिनोपॅथी असली तर नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार ते सांगतीलच. तो फिर देर किस बात की. कारण 14 नोव्हेंबर बालदिन पण आहे आणि वर्ल्ड डायबिटीज डे पण आहे. तेव्हा जागरूकता ठेवून मधुमेही रुग्णांनी रेटिना तपासणी करून घ्या आणि आपल्या लहान मुलांची नेत्र तपासणीसुद्धा करून घ्या.